खेकड्यांची साईज पण बघा काय भारी आहे साईज आहे मावशी सारखी काय मावशी पण तशीच आहे एक नंबर साईज आहे बघा असे खेकडे भेटले तर बाबा बाबा काम भारीच सानू आहे ना हा बरोबर बघा इथे आता डीलर आलेत हे बघा असे बॅग मध्ये भरून आणतात खेकडे सुक्की मासली तुम्हाला जी हवी ती मासली भेटेल सुक्की मासलीमध्ये आणि इथे तुम्ही सोडे बघताय हे पाव किलो आहेत ना पाव किलो नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण ना कल्याण खेकडा मार्केटला आलो आहे म्हणजे पावसाच्या टायमिंगला ना इथे खेकड्यांचा मार्केट लागतो आहे भरपूर प्रमाणात गोऱ्या पाण्यातल्या चिंबोऱ्या आम्ही त्याला बोलतो आगरी भाषेमध्ये म्हणजे आमच्या उरण पनवेल साईडला गोऱ्या पाण्याच्या चिंबोऱ्या बोलतो काल्या काल्या असतात काही जागेवरती त्याला खेकडे बोलतात तर त्या खेकड्यांचा इथे मार्केट लागतो तर आता आपण मार्केटमध्ये पोहोचलो आहोत आणि हा मार्केट सकाळी 8 वाजता लागतोय तर आता आपण पूर्ण मार्केटला एक्सप्लोर करणार आहोत आता काही तेवढा मार्केट लागला नाही कारण आता वाजले 7:30 अजून अर्धा तास बाकी आहे मार्केट लागायला विकायला बसतात मावश्या त्यांना विचारलं मी तर बोलते 8 वाजेपर्यंत म्हणजे पूर्ण मार्केट लागेल तर आपण आता ना मार्केटला मस्तपैकी एक्सप्लोर करूया आणि बघूया या मार्केटमध्ये खेकड्यांचे सध्या भाव काय आहेत आणखीन हां जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय तुम्हाला या मार्केटमध्ये यायचं असेल ना तर कल्याण स्टेशनला आले ना का कल्याण वेस्ट साईडला तुम्हाला यायचं आहे स्टेशनच्या साईडला आलेत ना तुम्ही म्हणजे बाहेर आलेत ना स्टेशनच्या तर कोणाला पण विचारायचं म्हणजे रिक्षावाल्याला पण तुम्ही साधं विचारलं ना का खेकड्यांचं मार्केट कुठे लागतो लगेच तुम्हाला सांगतील फक्त 2 मिनिटाचा अंतर आहे स्टेशनपासून या मार्केटला यायला तर आता आपण मार्केटमध्ये आलोत तर चला आता थोडासा अर्धा तास थांबूया आणि मस्तपैकी पूर्ण मार्केटला एक्सप्लोर करूया आणि आपल्याला रेसिपीसाठी खेकडे घेऊन जाऊया तर चला कंटिन्यू करा ते बघा इथे ताई आहे ताईंजवळ बघा खेकडे बघा किती मोठे मोठे आहेत साईज आहे मावशी सारखी काय मावशी पण तशीच आहे तर कसे देताय तुम्ही हे जरा सांगताय का या 800ला 6 आहेत 500ला 6 आहेत 800ला 6 आहेत कमी पण करतील 500ला 6 ना हे बघा खेकड्यांची साईज बघा 300ला 2 4 6 मस्त 300ला 400 रुपयाला जसा घेतात तसा मालाला एवढा काही नसतो हा हा जसा घेतात तसा एवढा काय भाव नसतो भाव नसतो का आता खाली नाही धंदा मोठा आहे ना धंदा मोठा आहे ना माझं दुकान अजून माल आला नाही आला नाही का माल आला नाही म्हणून हिच्या बाजूला बसली माझी मैत्रीण नाही यो मार्केट म्हणजे डेली चालू असते का हो डेली तर हा मार्केट ना दररोज चालू असते आणि सकाळी 8ला लागते ना पूर्ण पण आता 7:30 वाजलेत 8 वाजता 8 वाजता ना 8 वाजता या बरोबर या हे बघा किती आहेत बाबा बाबा खेकडे बघा हे सर्व म्हणजे कुठून येतात कोल्हापूर साईडचा कोल्हापूर साईडचा माल आहे का आणि या माल खाणार तो होणार अभी नाही तो कभी नाही अच्छा आणि या चिंबोऱ्या भरलेल्या असतात का आताच्या सीझनला भरलेल्या असतात अरे गेली चिंबडी ओके तर हे बघा इथं आहे आपल्या इकडचे पनवेलचे आहेत का पनवेलचे आहेत तुम्ही माझं सासर पनवेलचं आहे मी इकडे राहते अच्छा अच्छा हे बघा खेकडे बघा ताईंजवळ खेकड्याची साईज बघा ताई कसे देत आहे हे कितीचे आहेत 800 रुपयाला 6 हे बघा खेकडे बघा असे डिवाइड करतात मोठे बारके असे साईडला करतात आणि त्याच्याप्रमाणे वाटा लावतात ही बघा ही साईज बघा खेकड्याची पलटी करतात बघा खेकडे याच्यामध्ये साईज बघा मित्रांनो खेकड्यांची एक नंबर साईज आहे बघा खेकड्यांची सर्व मोठे मोठे खेकडे आहेत आणि या टायमिंगला ताई भरलेले असतात ना खेकडे आणि या ताई आपले व्हिडिओ पण बघतात ताई ओळख दिली आपल्याला पूर्ण भरलेलं आहे बघा आता याच्यातनं मग विकायला कधी करणार आताच करणार का थोड्या वेळात आता याच्यातनं काय करणार माहिती आहे का डिवाइड करणार छोटे छोटे मोठे मोठे आणि त्या साईजने प्राईज लावणार चिंबोऱ्यांची ते बघा इथे मावशी आहेत मावशींजवळ बघा खेकडे बघा मावशी कसा वाटा देता 500 रुपयाचा वाटा आहे का हे बघा 500 रुपयाचा वाटा किती 500 रुपयामध्ये
7 चिंबोरे आहेत आणि हा वाला 400 रुपयाला. जशी म्हणजे चिंबोरची साईज असेल तसा वाटा आहे ना, लहान मोठी. हा बरोबर. हे बघा, हे बघा किती मोठे मोठे खेकडे आहेत बघा. आणि या टायमिंगला अशी भरलेले असतात खेकडे, भरलेले खेकडे असतात. इथे सर्कल आहे, या सर्कलच्या साईडला आहे बघा, तिथे मार्केट लागते. तिथून असं असं इथपर्यंत, पुन्हा तिथे पण लागतोय आणि त्या साईडला पण लागतोय. आता आपण तिथे जाणार आहोत. हे बघा इथे पण मार्केट लागतोय. हे बघा इथे आता डीलर आलेत. हे बघा असे बॅगमध्ये भरून आणतात खेकडे. एकदा वजन करतात, वजन केलं का डायरेक्टली विकायला घेऊन जातात. हा बघा दादा घेऊन चालले मस्तपैकी 2 गोण्या, 2 हातामध्ये 2 गोण्या बघा असे आणतात. मग नंतर डायरेक्टली इथे डीलिंग करतात. पहिला वेट करतात, वेटचे भाव बघूया किती गोणीचा भाव आहे. पोराला काय दवाखान्यात चपले म्हणूनच मी ती देत नाही का, कधी कोणतं येणं करायचं देते बोलते ना मी. 10 किलो 500. तर आता पैशांचा काहीतरी भाव चाललाय यांचा. तर हे बघा हे दादा आहेत. नमस्कार दादा, नाव काय तुमचं? किशोर पाटील. तर तुम्ही हा माल कुठनं आणताय चिंबोऱ्या? आपला मुंबईच्या बाहेर. मुंबईच्या बाहेर, तरी पण कुठून? कोल्हापूर साईडनं. तर कोल्हापूर साईडनं आणतात आणि मग नंतर तिकडनं म्हणजे काय तुम्ही जे खेकडे पकडणारे असतात त्यांच्याशी एकदाच डायरेक्ट लॉटनी घेतात का? लॉटनी घेताय मग नंतर डायरेक्ट इथे आणून विकताय. मग कसा भाव असते तुमचा इथे? काय 300-400 रुपये मर सकट असतो तो. अच्छा. तर हे दादा आहेत. तर हे बघा इकडे येऊन तुम्ही अशा डायरेक्टली यांच्याशी डीलिंग करून घेऊ शकता ना, देता ना तुम्ही? देतो. ओके चला थँक्यू. मार्केट लागलेलं आहे आणि हे बघा इथे ताई आहेत, खेकडे करतात बघा. कसा वाटत येतो तुम्ही? 300-400 साला. अच्छा. हे बघा इकडे पण आपल्याला ताई बोलवते. आईला कसला भारी आहे, मोठा आहे चिंबोरा. हे बघा अशा गोणी भरलेल्या असतात. हा मार्केट किती वाजेपर्यंत चालू असतंय ताई? रात्री 8 वाजेपर्यंत. तर हे बघा सकाळी 8 वाजता हा मार्केट लागते आणि रात्री 8 वाजेपर्यंत हा मार्केट चालू असतोय. म्हणजे तुम्ही 8 नंतर कधी पण येऊ शकते, तुम्हाला एनी टाईम इथे खेकडे भेटतील. आणि त्याचबरोबर आता बंद कधी असतो ते पण सांगतो. तर बंद सोमवारी असते. हा बघा किती मोठा डांग्या खेकडा. तर हे बघा खेकड्यांची साईज बघा मित्रांनो, 1 नंबर साईज आहे बघा. असे खेकडे भेटलेत बाबा काम भारीच. तर हे बघा इथे मार्केट एक्सप्लोर करता करता इथे आपल्याला दादा भेटलेत, आपली यूट्यूब फॅमिली. नमस्कार दादा. नमस्कार. कधीपासून तरी व्हिडिओ बघता? व्हिडिओ बघतात. तर मी बघतोय तुम्ही ते किचन चालू केलं ना, बरोबर किचन. तेव्हापासून व्हिडिओ बघतो. तेव्हापासून. कशा वाटतात व्हिडिओ? एकदम छान वाटतात. एकदम रेसिपी एकदम जबरदस्त असते. अरे वा, थँक्यू सो मच. तर आता इथे ताईने 23 किलो माल घेतलेला आहे आणि त्याच आता गोणी ओपन करून म्हणजे हे तुम्हाला टब दिसतात, ते टबामध्ये काढणार आहेत चिंबोरी. याच्यामध्ये काढून ठेवताय का? या अशा का काढून ठेवतात? कोण गिऱ्हाईक आला ना तर त्याला मोठ्या मोठ्या काढून ठेवतात आणि एकदम 2 कंड्यामध्ये चांगला माल राहतो. अच्छा, याच्यामध्ये एकदम चांगला राहतो माल हे जास्त. आणि वरती या साईडला तर बघूया काय भाव आहे. हे बघा चिंबोरी बघा. तर हे बघा इथे दादा आहेत. नमस्कार दादा. तर हे बघा इथे वाटा लावलेला आहे मस्तपैकी. कितीला वाटा या? 700 रुपयाला. 700 रुपयाला वाटा. 2 वाटे घेतले 800 रुपयाला. 800 रुपये. हां, म्हणजे 400 मध्ये 12 आम्हाला मिळाले. 400 रुपयाला 12 म्हणजे 2 वाटेमध्ये 24. हां.
अरे वा मस्त. कुठला आहे दादा तू? मी रत्नागिरीचा आहे, पण आम्हाला हे अशाच इकडे आवडतात जास्त. इथे राहते का कल्याणमध्ये? हो, कल्याणमध्ये येतं, पण मी रत्नागिरीचा आहे, रत्नागिरी राजापूरचा आहे. अच्छा अच्छा. मग आपल्या युट्यूब फॅमिलीला एकदा सांगू शकते माझ्या का इथे नक्कीच म्हणजे- मला खेकड्यांचे व्हिडिओ वगैरे आवडायला खूप आवडेल. मासे वगैरे बऱ्यापैकी मी बघतो. आमच्याकडे बरेच यूट्यूबवर आहेत. अच्छा. नक्कीच त्यांना सांगेन की असे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांना लाईक करा. आणि इथले प्राईस बद्दल काय बोलणार? प्राईस रिजनेबल आहे, तुम्ही करू शकता त्यांच्याबरोबर. तुम्हाला जर त्याच रेटमध्ये पाहिजे तर ते देऊ शकतात. शेवटी काय त्यांना पण कुठेतरी 4 पैसे एक्स्ट्रा मिळायला पाहिजेत. बरोबर ना? बरोबर बरोबर. नाव काय तुमचं? माझं नाव प्रवेश नमसले. तर दादानी मस्तपैकी 2 डझन घेतलेले आहेत आईकडनं. हे बघा, जसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जर तुम्ही छोटी साईज घेतली तर तुम्हाला क्वांटिटी पण जरा जास्त भेटेल ना. जेवढी मोठी असेल तेवढी क्वांटिटी कमी. मग आता ही घेऊन चालले, याचं काही कालवण वगैरे का काय वेगळं टाईप सुका? फक्त डेंगे आहेत ना मोठे, ते आम्ही फक्त असेच खाणार. मी त्याला फोडून वगैरे, हां. आणि बाकीचं सुका किंवा रस्सा धुवून म्हणजे 3 आयटम करणारच आम्ही अच्छा, त्याच्यामध्ये. अच्छा. म्हणजे व्हरायटीज आपण वेगवेगळ्या करू शकतो. ते डिपेंड आपल्यावरतीच आहे कसं आपल्याला टेस्ट घ्यायची ती. अच्छा. तर हा मार्केट ना भरपूर मोठा आहे. हे बघा, तिथून आपण आतमध्ये आलोत आणि बघा इकडे असे बसलेले आहेत. तरी पण अजूनपर्यंत मार्केट लागते. हे बघा, हे खेकड्यांसाठी बनवलेलं आहे. याला आमच्याकडे ना बोका वगैरे बोलतात. हे बघा काय करतात माहिती आहे का, डीलरवरनं एकदाच चिंबोरी घेतात भरपूर, आणि मग नंतर काय टबमध्ये जेवढी विकायची तेवढी टबमध्ये काढून ठेवतात. बाकीची चिंबोरी बघा याच्यामध्ये ठेवतात. याच्यामध्ये एकदम म्हणजे चिंबोऱ्यानं मरून नाही जाणार, एकदम फ्रेश पण राहते याच्यामध्ये. तर हे बघा, या मार्केटमध्ये ना तुम्हाला खारे पाण्यांच्या पण चिंबोऱ्या भेटलेली. दादा आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय तुमचं? दिगंबर शेलार. दिगंबर शेलार. तर दादांजवळ बघा मस्तपैकी साईजमध्ये खारे पाण्यातल्या म्हणजे समुद्रामधल्या चिंबोऱ्या आहेत. ही कशी किलो आहेत? 1 किलोवरती नाही, आम्ही वाट्यावरती विकतो. वाट्यावरती देत आहे का? कसं वाटा देता? योगा. तर आता वाटा काढून दाखवतात आपल्याला दादा. आणि पाऊस पण आलेला आहे. 800 रुपये म्हणतो. 800 रुपयाच्या 2, 4, 6. कमी करून देतो बघा. अच्छा 7. एक जास्त पण टाकलेली आहे. आणि जर असं म्हणजे कस्टमर आला, जर त्याला म्हणजे परवडत नसेल तर कमी वगैरे करून देतं का? सांगायचा भावा, मार्केट असं मार्केटमध्ये सांगायचा भावाला द्यायच्या भावालाच असतो. अच्छा अच्छा. भाव देतो. हां म्हणजे कमी जास्त भावाने देतो, म्हणजे गिराकांना पटेल अशा या भावाने देतो. अच्छा अच्छा. पैसे घेत नाही. आणि याच्यामध्ये तुमच्याजवळ खारे पाण्यातल्या म्हणजे समुद्रामधल्या चिंबोऱ्या कोणकोणत्या प्रकारच्या भेटतात? जसं बघा इटांच्या म्हणजे लाखाची चिंबोरी असते, पुन्हा डांगे असतात. माझ्याकडे 3 प्रकारच्या चिंबोरी. खरपी एक असते. खरपी पण असते माझ्याकडे. 1.5 किलोची, हा 1.5-2 किलोची खरपी असते माझ्याकडे. खरपी कशी देते मग? खरपी आम्ही 1000 रुपये किलो आणतो. 1000 रुपये किलो. आणि तो त्याच्यामध्ये किती किलोचा? 1 किलोचा पीस असते का? 1 किलोचा पीस असतो. 1 किलो, 1 किलो, 1.5 किलो पीस येतो याच्यामध्ये. 2 किलो पर्यंत पण असतोय. आता आपल्याला बघायला भेटेल का दादा? आता नाही, आता आज नाही, अजून आलं नाही. आज माझा थंड आहे. रविवारी येतो माल येतो. आज शनिवार आहे म्हणून थोडंसं मार्केट कमी आहे. कमी आहे. अच्छा. बाकी तुम्हाला खाडीच्या पाण्याची चिंबर भेटतील. ह्या कशा देतात? लाखात या सर्व 1200 रुपयाचे आहेत. सर्व 1200 रुपये. कमी करून सांगतो, रिजनेबल भावाने अच्छा देतो. अच्छा. आणि लाखाची चिंबोरी असते, त्याचा रेट काय असते? सध्या लाखाची चिंबोरीचा म्हणजे कमतरता आहे भरपूर. हा तरी पण बाजार भावाने 1500 रुपये 6 पीस 1500 सांगतो. 6 पीस 1500 6 पीस देतो आम्ही. 1200 रुपयाला 6 पीस. गॅरंटी आहे, पूर्ण गॅरंटी आहे. गॅरंटी असणार म्हणजे भरलेली असणारच अंड्याची. आम्ही गिराकांना फोन नंबर पण देतो. करा नाही निघाला आम्हाला फोन करा. अच्छा. आणि जर म्हणजे असं होलसेलनी कोणी घेतलं तर ते पण देत आहे का? नाही होलसेल फक्त इथनं तुम्हाला जर खायला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. किरकोळसाठी फक्त. अच्छा अच्छा. 6 नगावते ते 6 नगावरती का? हा कसा वाटाय? हे 800 रुपयाला आहे, ते 1200 ला आहेत. अच्छा. आणि हा साईज प्रमाणे घेणार जसं. साईज प्रमाणे का? हे 500 रुपयाचे. आणि ते काय शिंपे आहेत का? हा शिंपे. दाखवा ना जरा 2-3 हातामध्ये उचलून. तर हे बघा दादाजवळ ना या शिंप्या पण भेटतात. याची आपण रेसिपी सुद्धा दाखवलेली आहे. जंगलामध्ये जाऊन मी याच्यातनं पाण्यातनं नदीतनं काढलेल्या. नदीचे असतात. नदीच्याच आहेत ना या? प्युअर नदी. हे कशात येतो मग तुम्ही किलो? हे वाट्यावरती असतात. वाट्यावरती असते. कसा वाटा देतो याचा? 100 रुपये वाटा. 100 रुपयाला वाटा देतात. आणि हे कुठले मासे आहेत? फंटूस. हे बघा इंग्लिश मासे आहेत, जिवंत भेटतील तुम्हाला. हे कसे देतं वाटा? ते किलो आहे 200 रुपये पाव. 200 रुपये पाव. 200 रुपये पाव. आणि चिंबोरीची साईज पण खूप चांगली आहे बघा. बघा इथे गोऱ्या पाण्यातले पण मासले भेटेल. गोरी पाण्यातली मासली. कटला आहे ना दादा? कुठला? कोंबडा मासा. हे बघा कोंबडा मासा बोलतात दादा. मी तर पहिल्यांदा असं ऐकतोय. कसं देतो दादा? 250 रुपये किलो. 250 रुपये किलो कोंबडा मासा बघताय तुम्ही. आणि हे काय?
नाही नाही, याला मोयदा म्हणतात, मोरोला म्हणतात. अच्छा अच्छा, हा कसं देतं किलो? 200 रुपये. 50 200 रुपये किलो का वाटा? पाव 50 रुपये पाव. अच्छा अच्छा. आणि हा कुठला मासा आहे? मी जर नवीन शिंगटे. शिंगटे. अरे हा, चिवनी अलग असतात, ते शिंगटे हे नदीचे. अच्छा, नदीवाले शिंगटे बघता. हे कसे? 50 रुपये पाव. ते 100 रुपये पाव आहेत. 100 रुपये पाव. कुठली मासे आहेत? ते नारसिंगाले गावठी. नारशिंगाले. हा बरोबर, नारशिंगाले आहेत बघा. हा कसा देते मग? हे देते आम्ही 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. अच्छा. आणि खायला कशी असते जरा एकदा सांगा. एक नंबर खायला गावठी येते. अच्छा अच्छा. हे जे आपलं काटाईचं एकदम विषारी असते, यन लागते, तोच आहे, तीच आहे ही रांग नारशिंगाली. आणि इथे तुम्ही कटले बघताय. कटले कसे देता? कटले 200 रुपये किलो. दापोली कटले माशीची आहे. कटले माशीची आहे. एवढी मोठी? एवढी मोठी. म्हणजे मोठा होता. याची आहे का? हा, याची. किती किलोचा होता? हे 10 किलोचा होता. 10 किलोचा कटला मासा होता. त्याची गाबुली बघा किती निघाली. ही कशी देते मग गाबुली? 50 रुपये पाव. 50 रुपये पाव. तर हे बघा, इकडे गल्ली आहे. त्या गल्लीमध्ये मला लांबूनच सुके मासलीचा स्टॉल दिसते. तर चला आता जाऊया आणि बघूया. मला तर वाटतं इकडे मार्केटच आहे पूर्ण. हे बघा, हे बघा, इथे दादा आहेत. नमस्कार दादा. तर दादाचं मला सुकी मासली, तुम्हाला जी हवी आहे ती मासली भेटेल सुकी मासलीमध्ये. आणि इथे तुम्ही सोडे बघताय. हे पाव किलो आहेत ना? पाव किलो. कसं देत आहे? हे 500 रुपये पाव. 500 रुपये पाव सुरू होतो. 500 पर्यंत असतील. आणि हे आंबार बघताय पाव किलो. कशी आहे? हे पाव किलो 350 रुपये. 350 रुपये पाव किलो. मस्तपैकी बघा, अशी साफ केलेली आहे. म्हणजे तुम्हाला साफ करायची गरज पण नाही. घरी जायचा, डायरेक्ट बनवायला घ्यायची. मस्त. आणि ते साफ केलेले बोंबील सुद्धा आहेत. आणि पॅकिंग बघा किती मस्तपैकी केलेली आहे दादाने. पॅकिंग पण खूप छान केलेली आहे. हे कसे देतात मग? 350. 350 रुपये पाव. आणि हे पाव 350 रुपये पाव. आणि बघा इथे जेवला आहे 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. मस्त. आणि कार अख्खी घेतली ते 150 रुपये पाव. 100 रुपये पाव. अख्खी घेतली तर 100 रुपये. 100 रुपये पाव आंबार अख्खी घेतली तर. आणि साफ केलेली 300 350 रुपये. 350. आणि सफेद जवला हा कसा देत आहे? हा 100 रुपये 120 रुपये पाव. 100 रुपये 120 रुपये पाव आहे. आणि इथे तुम्ही मांदिली बघताय. बघा, मांदेली 100 रुपये. मांदिली ना 100 रुपये पाव आहे. पाव किलो. ना सीझन मध्ये 60 रुपये. 80 रुपये स्टार्ट असते. 80 ते 60 रुपये. आणि इथे तुम्ही 2 व्हरायटी बघताय टेंगली सुकट मध्ये. ही कशी देत आहे? 120 रुपये पाव. 120 रुपये पाव. कोणतीही घेतली तरी. हे बघा, 2 साईज मिळतील. 120 रुपये पाव. आणि इथे तुम्ही किलोच्या भावानी पण भेटलेले बघा. हे किलोचं आहे. 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. जर तुम्ही या मार्केटमध्ये, केकडा मार्केटमध्ये व्हिजिट करताय तर छोटीशी गल्ली आहे. तुम्हाला मी गल्लीमध्ये दाखवलेली आहे. त्या गल्लीमध्येच ह्या दादाचा दुकान आहे, स्टॉल आहे. तर नक्की एकदा व्हिजिट करा. चला, थँक्यू दादा. मस्तपैकी असा पाऊस चालू झालेला आहे आणि मार्केट पण लागलेलं आहे. तर हे बघा, इथे ताई आहेत, केकडे करतात. आणि पाऊस पण बघा कसला लागला आहे. साईज असे साईडला करून देतात. साईजनुसार देतात. ताई, हा वाटा कितीला आहे मधला? हा 500 रुपयाला आणि हा 600 रुपयाला. तर मित्रांनो, फायनली आपण ज्या केकड्यांसाठी थांबलो होतो ते केकडे आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे गावठी केकडे आहेत. आणि आपण या ताईकडनं हे गावठी खेकडे घेतलेले आहेत 500 रुपयाचे 6. तर मित्रांनो, मी आता बेलापूरला आहे. आणि आता इथे आल्यावरती मला समजलं का एंड म्हणजे मी जो रेकॉर्ड केला होता ना त्याच्यामध्ये व्हॉइस रेकॉर्ड नाही झाला. माईक खराब झाला आहे, त्याच्यामुळं व्हॉइस रेकॉर्ड नाही झाला. तर आता मी बेलापूर स्टेशनला आहे आणि आता मी चालू आहे घरी. आणि मार्केटमधनं आणल्यात चिंबोऱ्या. तर ह्या चिंबोऱ्यानं मी 500 रुपयाच्या 6 चिंबोऱ्या आणलेल्या आहेत. मला नक्की कमेंट करून सांगा महाग भेटल्यात का स्वस्त. मला माहिती आहे महाग भेटल्यात, पण मी तरी पण काय चिंबोऱ्या घेतल्या माहिती आहे का? या चिंबोऱ्यांची ना तुम्हाला रेसिपी दाखवायची आहे. आणि त्या ताईनं सारख्या म्हणत होते का भरलेल्या चिंबोऱ्या असतात भरलेल्या. तर मला हे खरं आहे का ते बघायचं आहे. या चिंबोऱ्या भरलेल्या असतात की नाही ते पण बघायचं आहे. त्याच्यासाठी मी चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत या. आणि आज शनिवार आहे, तर शनिवारी स्नेहाचा आणि माझा दोघांचा पण आमचा उपवास असते. त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेसिपी नाही बघायला भेटणार. आता उद्या रविवार आहे, तर उद्या आम्ही याची रेसिपी बनवणार एकदम स्पेशल. आणि या चिंबोऱ्यांची स्नेहा रेसिपी एवढी भारी बनवते ना, खरंच आम्ही ना बोटं चाटत राहतो, एवढी भारी बनवते. तर या गोऱ्या चिंबोऱ्या घेतल्यात ना, याचा पण आम्ही ब्लॉग शूट करणार आहोत. या व्हिडिओनंतर तुम्हाला गोरे चिंबोऱ्यांचा तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक,
चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.